मंडळी, आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर काही समस्या असेल आणि तुम्हाला कुठल्याही ज्योतिषींनी सांगितलं असेल की तुमच्या पत्रिकामध्ये काल सर्प दोष आहे या पितृदोष आहे, तर तुम्हाला त्र्यंबकेश्वर मध्ये काल सर्प आणि पितृदोष पूजा करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता। माझा नंबर खाली दिलेला आहे, त्या नंबरमध्ये माझ्याशी तुम्ही संपर्क करू शकता। येण्यापूर्वी मला फोन करायचं, मी तुम्हाला पूर्ण एक माहिती देईल। आपण त्र्यंबकेश्वरला आल्यावर एक कुशावर्त कुंड आहे, या कुंडामध्ये अंघोळ करायचं। अंघोळ झाल्यावरती नवीन वस्त्र घालायचं। जेंट्स असेल तर त्यांच्यासाठी धोतर आणि पंचा, लेडीज असेल तर साडी या सलवार सूट, तुम्ही ते कपडे नवीन नेसायचं। नेसल्यानंतर प्रथम महादेवाच्या मंदिरात जायचे। मेन जे त्र्यंबकेश्वर मंदिर आहे त्या मंदिरात दर्शन करायचं। दर्शन झाल्यावरती आमच्या घरी यायचं। घरी आल्यावर तिथे तुमची कुंडली बघितली जाईल। त्या कुंडलीमध्ये तुम्हाला काय समस्या आहे, काय प्रॉब्लेम आहे त्याचा तुम्हाला माहिती दिली जाईल। पितृदोष असेल तर त्या पितृदोष म्हणजे नारायण नागबली ही पूजा 3 दिवसाची करायची असेल आणि कालसर्प असेल तर एका दिवसाची असते, ती असते 3 ते 4 तासाची। तर त्या कालसर्पामध्ये विधी काय असते की प्रथम महादेवांचा अभिषेक असतो, रुद्राभिषेक, गणपती पूजन, पुण्याह वाचन, षोडश मातृका, नांदी श्राद्ध। आणि तुम्ही जे कर्म करताय त्या कर्माचा फळ लवकर भेटला पाहिजे। तुमची इच्छा, तुमची मनोकामना हे लवकर पूर्ण झाले पाहिजे। अष्टदल पूजन, नवग्रह पूजन, रुद्र पूजन, चांदीचे 9 नाग नागिन, राहू केतूची प्रतिमा, एक सोन्याचा नाग, त्यांच्या प्राणप्रतिष्ठा, अभिषेक पूजा करून धूप दीप नैवेद्य आणि नंतर होम करायचं। होम हवन झाल्यावरती आरती असते। आरती झाल्यावरती एक नाग नागिन देईल, त्या पाणी सोडायचं, कुंडावर सोडायचं। घातलेले कपडे पूर्ण परत त्या डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं। आपले रेग्युलर कपडे घालायचं, जे काय तुम्ही आणलेले असे कपडे ते परत घालून घ्यायचं। घातल्यानंतर गुरुजींची दक्षिणा द्यायची। पूजेचे साहित्य, गुरुजींची दक्षिणा, सर्व टोटल साहित्य सामग्री धरून 2100 रुपये या पूजाला लागतील। तुम्हाला जेव्हा यायचे असेल तर माझ्याशी संपर्क करू शकता। माझा नाव नंबर दिलेला आहे। मी पंडित सुनील गुरुजी, त्र्यंबकेश्वर वरून। ओम नमः शिवाय, महादेव।